सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी शेतीला दिवसा वीज दिली जातीये. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भोगावती नदीच्या काठावर सोमवारी रात्री शिंदेवाडी, खुपिरे, साबळेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या सर्व केबल कापून लंपास केल्यात. सकाळी शेतकऱ्यांचे पंप सुरू झाले नाहीत. पाहणी करण्यासाठी नदीकाठी गेल्यानंतर केबल चोरीला गेल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. शेतकऱ्यांनी ही माहिती पोलीस पाटील सविता गुरव, कोतवाल शिवाजी गुरव यांना सांगितली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. काल रात्री साबळेवाडी हद्दीतून 40-45 लोकांच्या मोटरीच्या केबलच्या चोरी झालेली आहे आणि त्यातून कमीत कमी 100 ते 150 एकर त्या मोटरीच्या म्हणजे त्या मोटरच्या पंपाच्या पाण्याखाली आहे आणि इथून मागे पण तिथं चोरी झालेली आहे. तर त्याचा काय छडा लागलेला नाही आतापर्यंत आणि हा जे गेलेल्या मोटरीच्या केबल ह्याचा लवकरात लवकर छडा लागावा ही विनंती. चोरट्यांनी नदीकाठावर असलेल्या गवतामध्ये केबल पेटवून त्यातील कॉपर चोरी केलंय. चंद्रकांत पाटील, बाबूराव गडकरी, सागर पाटील, दादू जांभळे, नारायण साबळे, विजय पवार, तानाजी पवार, आनंदा भोसले, नारायण पाटील, युवराज पाटील, मोहन गडकरी, आनंदा पाटील, केरबा पाटील या शेतकऱ्यांची केबल चोरीला गेली असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये.